नमस्कार सर्वांना, मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। लाडकी बहीण योजनेची जी प्रतीक्षा आहे तर ती काही संपतच नाहीये आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी आपल्याला समजते की आज काहीतरी नवीनच समजतं, उद्या काहीतरी नवीनच समजतं। कोणी म्हणतं नाही आजच पैसे मिळणार आहेत, कोणी म्हणतं उद्या 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत पैसे पडणार आहेत। सो असं हे नेहमी बघून आपण इतके कन्फ्यूज होऊन जातो की नेमकं काय खरं आहे याच्यामध्ये। सो याच्यामधले जे काही बदल आहेत तर ते खूप काही बदल होणार आहेत। आता निकषामध्ये सुद्धा खूप काही बदल होणार आहेत। तर नेमकं त्या निकषामध्ये काय बदल होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या, सो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ते नेमके मेन निकष कोणते चेंज झालेले आहेत ते। सो चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल झालेला आहे की नाही हे या पत्रामध्ये सांगितलेलं आहे। तर माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेचे सद्यस्थितीमधील कोणताही बदल झालेला नाही आणि या योजनेमध्ये कोणताही बदल झाला असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल असे सांगितलेले आहे। त्याचबरोबर बरेच जे व्हिडिओ आहेत किंवा जे रील्स आहेत त्याच्या जे प्रसार माध्यम आहेत त्याच्याकडून जी चुकीची माहिती आहे तर ती माहिती सांगण्यात येत आहे। तर असं कोणतेही निकष किंवा काहीही अटी लागू केलेला नाही असं या लेटरमध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर कोणीही जोपर्यंत कुठला GR येत नाही किंवा प्रशासनाचं एखादं लेटर येत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टींवरती विश्वास ठेवू नये। तर आता सध्या तरी 1500 रुपयेच मिळणार आहेत, म्हणजे 2100 रुपयाचं सुद्धा अजून काहीही प्रशासनाकडून असं लेटर आलेलं नाही। तर 1500 रुपयाचा हप्ता हा नक्कीच आता मिळणार आहे, पण तो कोणत्या तारखेला मिळणार आहे तर हे आता बघावं लागणार आहे। म्हणजे लवकरच त्याची सुद्धा तारीख जाहीर होणार आहे आणि डिसेंबरचा हप्ता हा सर्वांनाच मिळणार आहे। त्यामुळे सर्व माता भगिनींनी कोणीही काळजी करण्याची गरज नाही, तर तो हप्ता तुमच्या अकाउंटवरती डिसेंबरला नक्कीच मिळणार आहे। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाठवा। सो चला भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह। तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।